नमस्कार मित्रांनो, मी धनंजय कचाले. आज डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे म्हाडाबद्दल. आपण काल एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिली होती, की काय-काय रूल्स अँड रेग्युलेशन असणार आहेत रिक्रुटमेंटसाठी. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहोत. आजचं जे डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याबद्दल आपण पूर्ण जे पॉइंट्स आहेत, ते पूर्ण पॉइंट्स आपण आजच्या नोटिफिकेशनमध्ये कव्हर करू. इम्पोर्टंट डेट्स काय आहेत, तुमचे फॉर्म कधीपासून सुरू होतात, कधी संपतायत, नंतर तुमची एक्झामची तारीख काय असणार आहे, त्याबद्दल आपण चर्चा करू. पुन्हा तुमच्या पोस्ट डिटेल आहेत, त्या पोस्ट डिटेल्समध्ये काय पे स्केल आहे, सॅलरी स्केल काय आहे, ते बघू. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? डिप्लोमा होल्डर मुलं एईसाठी कनिष्ठ अभियंतासाठी कोण कोण इलिजिबल आहे? डिग्रीवाले मुलं अलाउड आहेत का? 12 प्लस डिग्रीवाले ते बघू आपण. पुन्हा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे? पुन्हा परीक्षा कधी होणार आहे? किंवा परीक्षा सिलेबस काय असणार आहे? परीक्षा सिलेबस नंतर तुमचे जे कट ऑफ्स वगैरे काय राहू शकतात किंवा तुमचे अ, जे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असणार आहे ती कशी ठेवायला हवी आता या कंडिशनमध्ये वगैरे सध्याची सिच्युएशन बघता. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण काय करू? सिलेक्शन प्रोसेस वगैरे काय असेल सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर ते आपला जो मेन रिक्रुटमेंटचा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी आपण एक थोडीशी अनाउन्समेंट करणार आहे. तर त्याबद्दल थोडीशी एक अनाउन्समेंट आहे. आपले इग्नाइट ऑनलाईन अकॅडमीचे ॲपवरती ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सेस अवेलेबल आहे. सगळ्या सिव्हिल इंजिनियर जेईच्या परीक्षा त्यामध्ये कव्हर आहेत. ज्या काही आता बीएमसी परीक्षा आहे त्यामध्ये आपण ॲप्टिट्यूड रिझनिंग हे याचं लेवलचं घेतलेलं आहे. आयबीपीएस लेवलचं घेतलेलं आहे. पुन्हा ट्रान्सकोच्या परीक्षेसाठी पण आपण काय केलंय, त्यातले क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे ते पण हाय लेवलचं शिकवलेलं आहे आयबीपीएस लेवलचं. जेणेकरून तुम्ही हाय लेवल जर अभ्यास करणार तर ह्या लो लेवलच्या म्हाडासारख्या परीक्षा, पीडब्ल्यूडी सारख्या परीक्षा त्यासाठी तुम्हाला स्पेशल तयारी करण्याची गरज नाहीये. पुन्हा वेगवेगळी करण्याची. पुन्हा टेक्निकलचे कोर्सेस जे व्हिडिओजही आहेत तेही ऑलमोस्ट 600 प्लस व्हिडिओज टोटल व्हिडिओज आहेत. टेस्टही जवळपास 1000 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये आणि फीजही एकदम नाममात्र आहे. ₹6000 ऑलमोस्ट 5999 मध्ये कोर्स अवेलेबल आहे तुम्हाला. जर काही तुम्हाला बघायचेच व्हिडिओ तुम्ही डेमो व्हिडिओज बघा आधी ॲपमध्ये जाऊन आणि नंतर कोर्स घ्यायचा नाही घ्यायचा नंतर चर्चा करा. तर ह्यामध्ये ह्या सगळ्या जेईच्या एक्झाम त्यामध्ये तुमच्या कव्हर होणार आहेत. प्लस दुसरी अनाउन्समेंट अशी आहे, की आपण आता सध्या ऑफलाईन बॅचेस पण काही दिवसांमध्ये सुरू होत आहेत आणि ऑफलाईन बॅचेस 21 तारखेला सुरू होत आहेत औरंगाबाद आणि पुणेसाठी. तर ज्या मुलांना ऑफलाईनमध्ये येण्याची इंटरेस्ट आहेत ते ऑफलाईनलाही येऊ शकतात. आता आपण जाऊ डिटेलमध्ये आपल्या नोटिफिकेशनबद्दल. तर नोटिफिकेशनमध्ये आपण जे कालचे जे मुद्दे होते, त्या कालच्या मुद्द्यांवरती आपण थोडंसं चर्चा करणारच आहोत. तर ह्यामध्ये जी फॉर्म सुरू होतात आजपासून फॉर्म सुरू 17 तारखेपासून आणि जी लास्ट डेट आहे ही 14 ऑक्टोबर आहे. तर तुम्हाला ऑलमोस्ट 1 महिना टाईम दिलेला आहे. त्यामुळे आय-बी-पी-एस एक्झाम कंडक्ट करत नाही आणि एम-पी-एस-सी पण करत नाही. सरळ सेवे थ्रू परीक्षा होणार आहे आणि अपटेक किंवा जिंजर वेब, NASA सारख्या ह्या एखाद्या कंपनीकडे आपल्या कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो एक्झामचा आणि परीक्षा जवळपास ऑफलाईन पद्धतीने आहे आणि नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. तर इथून जर बघितलं आपण तर एक 15 नोव्हेंबर नंतर 15 नोव्हेंबर नंतर तुमची एक्झाम होऊ शकते. कारण की 10 नोव्हेंबरपर्यंत तर मला वाटतं दिवाळीचाच सीझन आहे आणि सुट्ट्याचा टाईम पण आहे. तर त्या टाईममध्ये मला वाटतं की एक्झाम कंडक्ट होणं पॉसिबल आहे. पॉसिबल नाहीये. तर 15 नोव्हेंबर नंतर पॉसिबिलिटी आहे एक्झामची. पण तरी डिपेंड आहे की मग कोरोनाची तिसरी लाटचे काय सिच्युएशन आहे, केसेस काय आहेत. पण तरी तुम्ही मिनिमम 60 डेज आता जर आपण 16 तारीख बघितलं, तर मिनिमम 60 डेजचा तुम्ही प्लॅन ठेवा अभ्यासासाठी. 60 डेजमध्ये काही फ्रेशर मुलं आहेत. आपण थोडीशी चर्चा अभ्यासाबद्दल पण चर्चा करू सोबत-सोबतच. जे मुलं फ्रेशर आहेत त्यांचं असं म्हणजे आहे किंवा 60 डेजमध्ये आमचा अभ्यास कव्हर होईल का? बघा मित्रांनो 60 डेजमध्ये अभ्यास कव्हर होईलच सांगू शकत नाहीये. परंतु मग 60 डेजमध्ये अभ्यास कव्हर होणार नाही म्हणून सुरुवात नाही करायची आपण अभ्यासाचं असं होत नाहीये. कारण की जर आजपासून तुम्ही म्हाडाचं टार्गेट ठेवून जर अभ्यासाला सुरुवात केली, तर येणाऱ्या ज्या पाईपलाईनमध्ये एक्झाम आहेत पी आहे, बी आहे, नंतर ज्या टाउन प्लॅनिंगच्या एक्झाम्स आहेत किंवा एम-पी-एस-सी सारख्या परीक्षा आहेत. ह्या परीक्षेसाठी पण तुम्हाला तयारी करायला मग आणखी जर वेळेवरती लागलं पुन्हा तिथे 2 महिने, दीड महिने त्यावर वेळ भेटणार नाहीये. तर कुठून ना कुठून तुम्हाला सुरुवात करणं आवश्यक आहे. तर आतापासून सुरुवात करायची. 60 दिवसात टार्गेट ठेवायचं आणि जेवढा अभ्यास होईल तेवढ्या अभ्यासावरती परीक्षेला जायचं. आणि तिथून पुढे मग जे एक्स्ट्रा वेळ भेटेल जर का नोव्हेंबरमध्ये नाही झाली परीक्षा, तर आपल्याला एक्स्ट्रा वेळ भेटला तर बोनस समजायचा. परंतु ह्या परीक्षा आतापासून तुम्हाला अभ्यासाला लागणं आवश्यक आहे कारण की पाईपलाईनमध्ये भरपूर साऱ्या परीक्षा आहेत येणाऱ्या. तर हे आहेत तुमच्या एक्झाम डेटबद्दल. पुन्हा आणखी महत्त्वाची जर आपण पोस्टबद्दल डिटेल्स बघू. पहिली जी पोस्ट आहे कार्यकारी अभियंताची त्याचं पे स्केल जवळपास 67,700 ते 2,08,700 पे स्केल आहे. त्यामध्ये 13 पोस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स काय लागतो, क्वालिफिकेशन काय आपण ते नंतरच्या फेजमध्ये बघू. पुन्हा डेप्युटी इंजिनिअरची पोस्ट आहे. ह्या ठिकाणी पण 13 पोस्ट आहेत. पे स्केल जवळपास 56,100 ते 1,77,500 पे स्केल आहे. सहाय्यक अभियंताची पोस्ट आहेत असिस्टंट इंजिनिअरची. या ठिकाणी ग्रुप बी ची पोस्ट आहे ही 41,800 ते 1,32,300 पे स्केल आहे. टोटल 30 पोस्ट आहेत. कॅटेगरीनुसार तुम्ही एकदा पी-डी-एफ मधून जाऊ शकता. तुमच्या कॅटेगरीसाठी किती पोस्ट आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी कळतीलच. मुद्दाम आपण आजचं हे पी-डी-एफ वरती घेतोय जेणेकरून तुम्हाला ॲड रीड करताना सगळे कुठे-कुठे, कोणकोणते मुद्दे आहेत हे पण दिसतील आपण आणि आम्ही काही-काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हायलाइट केलेले आहेत. जे रेग्युलर एक्झामसाठी मुद्दे असतात, की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा
किंवा त्याचे काही काही एज लिमिट काय आहे, ते छोटे छोटे मुद्दे रेग्युलर परीक्षेसाठी ते आपण काही जास्त हायलाइट करणार नाही किंवा त्यावर चर्चा करू नये आपण. महत्त्वाचे पॉईंट आपण ह्या सेशनमध्ये कव्हर करू. कनिष्ठ अभियंताची जी पोस्ट आहे त्यासाठी त्या ठिकाणी तुमचा पे स्केल 38,600 ते 1,22,800 पे स्केल आहे आणि 119 पोस्ट आहेत. इथे मी एक मेन्शन करतो 119 पोस्ट ह्या प्युअरली डिप्लोमासाठी अवेलेबल आहेत. ह्या ठिकाणी डिग्रीवाले मुलं 12+ डिग्रीवाले मुलं अलाउड नाही आहेत. जर का मी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला सकाळी डेमो आपण काय डिटेल्स देतात म्हणून तर जर तुम्ही कनिष्ठ अभियंताची पोस्ट सिलेक्ट करताय तर तिथे स्टार मार्कमध्ये तुम्हाला काय येते डिप्लोमाचे डिटेल्स विचारतायत आणि जर तुम्ही डिप्लोमाचे डिटेल्स भरत नाहीये तर काय होते त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणून इथे काय झालं कंपल्सरी आहे डिप्लोमाची पोस्ट आणि आपण जे काल चर्चा केली होती 25% डिग्रीवाल्या मुलांसाठी आणि 75% डिप्लोमा मुलांसाठी पोस्ट राखीव असणार. तसं काही नाही. 119 टोटल सगळ्या पोस्ट ह्या डिप्लोमावाल्या मुलांसाठीच आहेत. त्या डिग्रीवाल्या मुलांसाठी 30 पोस्ट ज्या आहेत असिस्टंट इंजिनियरच्या त्या तिकडे अवेलेबल आहेत. पुन्हा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची जी पोस्ट आहे ही पण महत्वाची आहे बघा. आधी आपण झेडपी किंवा याच्यासाठी ज्या पोस्ट बघितल्या होत्या तर डिप्लोमा आणि डिग्रीचे मुलं जे आहेत त्यांनी स्थापत्य सहाय्यकच्या सुद्धा पोस्ट भरलेल्या होत्या, फॉर्म भरले होते. परंतु आता ह्या जी म्हाडाची पोस्ट आहे ह्या ठिकाणी तुमचं ITIचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर आपण स्थापत्य सहाय्यकची पोस्ट सिलेक्ट करतो तर स्टार मार्कमध्ये तुम्हाला काय होते ITIचे डिटेल्स विचारतायत. जर ते नसतील तुम्ही भरू शकत नाही. म्हणजे हायर क्वालिफिकेशन जरी आहे तुमच्याकडे तरी पण तुम्ही स्थापत्य सहाय्यकची पोस्ट भरू शकत नाही. म्हणून ह्या प्युअरली पोस्ट अवेलेबल आहेत सध्या आता जे ITIचे मुलं आहेत त्यांच्यासाठी प्युअरली ह्या पोस्ट अवेलेबल आहेत. पुन्हा आणखी महत्त्वाचे जे पॉईंट बघितले ह्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहेत ह्याबद्दल आपण थोडंसं काही बघू नये. आणखी एक काय एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या पोस्टवरती कोर्ट केस सुरू आहे सध्या आता आणि मुंबई हायकोर्टमध्ये. तर त्याच्या निकालावरती डिपेंड आहे जॉईनिंग कशी द्यायची काय द्यायची. परंतु परीक्षेची प्रोसेस वगैरे सगळी कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षा द्या. बघू काय लागते रिझल्ट वगैरे त्यानंतर. पुन्हा एज लिमिट आणि तुमचं क्वालिफिकेशन काय लागते. तुमचं एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या पोस्टसाठी डिग्री असणं आवश्यक आहे सिव्हिलमध्ये प्लस तुमच्यासोबत शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे सरकारी उपक्रमे अथवा जे नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी म्हणजे सुप्रस्थापित रजिस्टर्ड वेल इस्टॅब्लिश कंपनी किंवा एखादी फर्म ह्या फर्म प्रायव्हेट फर्म जरी असेल तरीही तुमचा हा अनुभव चालतो. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी किंवा एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल रोड कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी असेल त्या कंपनीमधला जरी तुमचा अनुभव असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याचं प्रॉपर रजिस्ट्रेशन असेल GST नंबर वगैरे असेल तर त्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं एक्सपिरियन्स जर तुम्ही काम केलं असेल किंवा तुमचा अनुभव असेल तर तो तुम्ही सर्टिफिकेट घेऊन अप्लाय करू शकता त्या पोस्टसाठी पण. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी 7 वर्ष अनुभव आवश्यक आहे आणि डेप्युटी इंजिनिअरसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. बाकी क्रायटेरिया सारखाच आहे याच्या फर्मचा. नंतर महत्वाची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट आहे. आधी या पोस्टसाठी एक्सपिरियन्स लागत होता. आता ह्या पोस्टसाठी काय एक्सपिरियन्स काढलेला आहे आणि प्युअरली जे BE BTech विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थी ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणखी महत्वाची पोस्ट आहे तुमची कनिष्ठ अभियंताची पोस्ट आहे. ह्या ठिकाणी स्थापत्य शाखेतील पदविका असणं आवश्यक आहे. आधी पण या पोस्टला एक्सपिरियन्स लागत होता 2 वर्षाचा परंतु आता तो एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. फ्रेशर डिप्लोमा होल्डर मुलं अप्लाय करू शकतात. डिग्रीवाले मुलं ह्या पोस्टला अप्लाय करू शकत नाही लक्षात घ्या. नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मी जे बोललो आहे ITIचे सर्टिफिकेट आहेत मुलांचे स्थापत्य शाखेमधले ते मुलं ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणखी महत्वाचे पॉईंट जर बघितलं तर एज लिमिट वगैरे आपण आहे 38 आहे याच्यासाठी ओपनसाठी आणि 5 इयर्स आहे कॅटेगरीसाठी. एक सर्व्हिसमेन आणि ओरफॅन वगैरे साठी ज्या एज लिमिट आहेत ते आहे याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही ऍड मध्ये तुम्हाला त्या डिटेल्स गोष्टी करतील. आता एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो तुमचा सिलेबस. परीक्षेचे स्वरूप तुमची 200 मार्क्सची ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी जो सिलेबस आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर ह्या डिग्री लेवलच्या पोस्ट आहेत. त्या डिग्री लेवलच्या पोस्टसाठी हा सिलेबस सारखाच असणार आहे. तर ह्या ठिकाणी मराठी इंग्लिश नंतर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी बौद्धिक चाचणी ह्या प्रत्येकी 25 गुण आणि टोटल 100 मार्कांसाठी हा सेक्शन असणार आहे. नॉन टेक्निकल सेक्शन 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी आणि टेक्निकल सेक्शन आहे पहा तुमचा 100 क्वेश्चनसाठी. तर ह्या ठिकाणी 50% वेटेज आहे नॉन टेक्निकलला आणि 50% वेटेज आहे टेक्निकलला. ह्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो मॅक्सिमम आपल्याकडचे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत किंवा टेक्निकल मधले विद्यार्थी आहेत ह्यांना काय होते टेक्निकल मध्ये आपल्याला चांगले मार्क्स येत आहेत पण नॉन टेक्निकल मध्ये मार्क खात आहेत. तर नॉन टेक्निकलचा 50% वेटेज असल्यामुळे तुम्हाला प्रॉपरली इथे नॉन टेक्निकल वरती लक्ष देणं आवश्यक आहे. आणि इथून पुढे येणार ऑलमोस्ट सगळ्या परीक्षा PWD बघितली किंवा तुम्ही BMC बघितली IBPS लेवलचं रिझनिंग असते तिथे पुन्हा GK पण असते 40% तिथे वेटेज आहे नॉन टेक्निकलला.
तर नॉन टेक्निकल तुम्ही जोपर्यंत चांगल्या प्रकारे करणार नाही तोपर्यंत सिलेक्शनचे तुमचे चांगले चान्सेस बनणार नाहीत. आणि नॉन टेक्निकलच्या सब्जेक्टलाही तुम्ही चांगला वेटेज द्या, चांगला वेळ द्या अभ्यास करणं, त्याचे पण जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा सॉल्व्ह करताना. आणि लेवल जर बघितलं तर ही डिग्री लेवलची पोस्ट आहे आणि जे तुमचं टेक्निकलचा सिलेबस वगैरे आहे तो तुमचा पदवी लेवलचा असणार आहे. आणि जे मराठीचा विषय आहे हा मराठी पेपरसाठी तुमचं जी लेवल आहे ही 12th लेवल असणार आहे. पुन्हा कनिष्ठ अभियंत्यासाठी सिलेबस सारखाच आहे. 50% नॉन टेक्निकल, 50% टेक्निकल. परंतु इथे जी लेवल आहे टेक्निकलच्या पेपरची लेवल पदविका आहे, डिप्लोमा लेवल असणार आहे. आणि मराठी विषयासाठी वगैरे लेवल जी आहे ही 10वी लेवलचे पेपर असणार आहे तुम्हाला याच्यासाठी. तर ह्या काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. आणि पुढची जी बघितली स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची जी पोस्ट आहे, ह्या ठिकाणी पूर्ण 200 मार्कचा पेपर हा नॉन टेक्निकल आहे. 4 सेक्शन जे आपल्याला नॉन टेक्निकलमध्ये आहेत, मराठी, इंग्लिश, नंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि जी-के. तर ह्या आहे तुम्हाला 200 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी. त्या ठिकाणी तुम्हाला लेवल जी असणार ही 10वी लेवल असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग बद्दल कुठेही मेन्शन नाहीये. तर मला असं वाटतं की निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. 0 निगेटिव्ह मार्किंग राहणार मला असं वाटतं या ठिकाणी. तर ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. पण मेन्शन कुठेच नाही दिलेलं. कदाचित तुमचं हॉल तिकीट किंवा पुन्हा आणखी काही डिटेल गोष्ट आहे तिथे एखाद्या वेळेस देतील पुन्हा डिटेलमध्ये. पुन्हा एक्झाम फीज बद्दल जर बघितलं तर ओपनच्या मुलांना ₹500 फीज आहे. आणि कॅटेगरीची मुलं आहेत त्यांना ₹300 फीज आहे. आणि ज्या मुलांना आणखी एक महत्त्वाचा पॉइंट, ज्या मुलांना 2 फॉर्म भरायचे आहेत किंवा 3 फॉर्म भरायचे आहेत, की तुम्ही 3 पोस्टसाठी एलिजिबल आहेत आणि तुम्हाला 3 पोस्टला अप्लाय करायचं आहे. तर त्यांना 3 वेगवेगळे फॉर्म भरणं आवश्यक आहे. समजा तुम्ही एक एखादी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, समजा तुमचा एक 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डेप्युटी इंजिनिअरसाठी. तुमची डिग्री झालेली आहे प्लस डिप्लोमा झालेला आहे. मग तुम्ही जेईसाठी पण अप्लाय करू शकता, एईसाठी अप्लाय करू शकता आणि डेप्युटी इंजिनिअरसाठी पण अप्लाय करू शकता. तर तिन्ही पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता जर तुमचा क्रायटेरियामध्ये फुलफिल करताय तर. परंतु तिन्ही पोस्टला 3 वेगवेगळे अर्ज करणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. आणि तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी फीस पे करणं आवश्यक आहे. नंतर जर विचार केला आणखी काही महत्त्वाचे पॉइंट, निवडीचे निकष हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. ह्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर ऑफलाईन परीक्षा असणार आहे. 45% मिनिमम मार्क्सची आवश्यकता आहे. परंतु जर आता आपण ह्या ज्या एक्झाम बघतोय आपण, MIDC सारखी परीक्षा आली आहेत किंवा ह्या ज्या लोकल कंडक्टिंग बॉडीज आहेत, अपटेक सारखी किंवा NASA सारखी, जिंजर वेब सारख्या ह्या कंपन्यांमध्ये ना एक्झामची लेवल जर बघितली तर एक इझी टू मॉडरेट लेवलचे पेपर असतात. तर 45% मार्क्स घेणे एवढी डिफिकल्ट नाहीये. हेच मार्क्स IBPS सारख्या पेपरमध्ये काय होते, 45% मार्क्स घेणं थोडेसे डिफिकल्ट राहतात. तर ह्या ठिकाणी कट ऑफ जर बघितला तर 75% किंवा 70 to 75% प्लसच राहणार आहे. तर ह्या 45%चा काही लोड घ्यायचं काम नाहीये. तर कट ऑफ हा तुम्हाला 70-80% तुम्हाला टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. पुन्हा जर तुम्हाला सेम मार्क्स जर असतील, तर 2 मुलांना जर सारखे मार्क्स आहेत, जर समजा दोघांना 150-150, 2 मुलांना 150-150 मार्क्स आहेत, तर ह्या ठिकाणी कोणाचं सिलेक्शन होणार? तर याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया मेन्शन केलेला आहे. तर ह्या क्रायटेरिया जर बघितला तर पहिला क्रायटेरिया म्हणजे जर सेम मार्क्समध्ये जर एखादा विद्यार्थी आहे आणि त्याचे पालक जे आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य जर तो असेल, तर त्याचा पहिला नंबर किंवा त्याला प्रेफरन्स देण्यात येईल. पण तिथेही जर तो फुलफिल नसेल करत, मग सेकंड जो क्रायटेरिया आहे, ह्या ठिकाणी जर एज तुमचं जास्त आहे, जास्त वयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रेफरन्स असणार आहे. कारण की आता भरपूर दिवसापासून तयारी करतायत, एज लिमिट संपत आली आहे. जे कमी वयाचे मुलं पुढच्या वर्षी पण परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे काय प्रेफरन्स आहे, जास्तीत जास्त एज लिमिट ज्याचं एज जास्त आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल. पुन्हा तिथे पण सेम होत असेल, जर तुमची एज लिमिट जर एज डेट आहे ती जर मॅच होत असेल, दोन्ही ठिकाणी सारखे भरत असतील, मग तुमचं हायर क्वालिफिकेशन ज्याचं असेल जास्त, की बाबा जर तुम्ही एई साठी आहे आणि एखाद्याचं एमटेक आहे आणि दुसरा आहे बीई वाला, सारखेच मार्क आहेत, तर एमटेक वाल्या मुलाला प्राधान्य. पण आता दोघांचे पण एमटेक असतील, मग चौथा क्रायटेरिया काय आहे, तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे त्या मिनिमम क्वालिफिकेशनचे मार्क्स चेक केले जातील. जर का तुम्ही जेईच्या पोस्टला आहे, दोघांचीही डिग्री कंप्लीट आहे, दोघंही वरचे सगळे क्रायटेरिया सेम मध्ये बसतायत, मग तुमचे डिप्लोमाचे मार्क्स कोणाचे जास्त आहेत त्याच्यानुसार त्याला काय देण्यात येईल, प्राधान्य देण्यात येईल. आणखी महत्त्वाचे मुद्दे जर बघितले, आणखी पोस्ट एक्झाम तुमची 2 सत्रामध्ये किंवा 3 सत्रामध्ये पण होऊ शकते, 2-3 शिफ्टमध्ये पण होऊ शकते. तर त्यावेळेस जर अशी सिच्युएशन की लेव्हलमध्ये जर तफावत असेल, तर मग काय होईल, तुमची नॉर्मलायझेशन पण होऊ शकते पेपरमध्ये. प्लस आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही हा ॲप्लिकेशन जे आहे, हे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला कोणतेच डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाहीये. लक्षात घ्या. कोणते डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. पण सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ह्याच तारखेमधनं तुमचं असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता तेच. पुन्हा EWS सर्टिफिकेट वगैरे तुम्ही सर्टिफिकेट रेडी असणं आवश्यक आहे. तुम्ही फॉर्म भरा आणि नंतर सिलेक्शन झाल्यानंतर DVच्या वेळेस तुमचे डॉक्युमेंट चेक होतील.
आणखी महत्त्वाचे मुद्दे हे आता कसं आहे फॉर्म भरण्याचे परीक्षाचे केंद्र कोणते आहेत, फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजेत वगैरे ते एकदम सगळ्या तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टी. त्याबद्दल काही जास्त सांगत नाही किंवा तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला हे पीडीएफ आपण टेलिग्राममध्ये शेअर केलेली आहे. ती तुम्ही रीड करू शकता हे डिटेल्स. आपण हे महत्त्वाचे मुद्दे करू डिस्कस. हां, सर्वसाधारणतेमध्ये मी जे काल डिस्कस केला होता पॉइंट कालच्या व्हिडिओमध्ये, की एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. परंतु सध्याच्या आजचे जे नोटिफिकेशन आलं त्या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे. तुमच्या जॉब लागल्यानंतरही तुम्ही 2 वर्षानंतर परीक्षा देऊन तुम्ही सर्टिफिकेट पास करू शकता. त्यामुळे त्याची काही आता काळजी करायचं काम नाहीये. पुन्हा विद्यार्थी हा डोमेसाईल असणं, महाराष्ट्र डोमेसाईल असणं आवश्यक आहे त्याच्याकडे. प्लस मराठी भाषेचे ज्ञान त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. काही मुलं आता केंद्रीय विद्यालयामधले आहेत, त्यांनी मराठीचा पेपर वगैरे दिलेला नाहीये. काही हरकत नाहीये. परंतु तुमच्या जर तुम्हाला ज्ञान आहे ना, तुम्हाला मराठी लिहिता, वाचता समजते ना, काही हरकत नाही. तेवढ्या याच्यावरती तुमचं सिलेक्शन होऊ शकते. तुम्हाला याची आवश्यकता नाही 10वीच्या पेपरमध्ये देणं वगैरे. पुन्हा हे स्पोर्ट्सवाल्यांसाठी आहे. गट अ साठी कोणते स्पोर्ट्स इलिजिबल आहेत, गट ब साठी कोणते स्पोर्ट्स इलिजिबल आहेत, गट क साठी कोणते स्पोर्ट्स इलिजिबल आहेत. तुम्ही एकदा पूर्ण ह्या पीडीएफ मधून जाऊन तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे स्पोर्ट्स करू शकता. पुन्हा काही माजी सैनिक बद्दल काही इन्फॉर्मेशन आहे, ऑर्फन बद्दल काही इन्फॉर्मेशन आहे, डिसेबल कॅन्डिडेटची आहे. सगळे जवळपास मला वाटते की ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स कव्हर होत आहेत. पुन्हा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जे की लोक सध्या आता गव्हर्नमेंट किंवा याच्यात सेमी गव्हर्नमेंटमध्ये काम करतायत. त्यांनी त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जे शाखा प्रमुख आहेत, त्यांच्याकडनं एनओसी आधी घेतलेलं आवश्यक आहे. तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरताय त्याच्या आधी तुम्ही एनओसी घेतलेलं आवश्यक आहे. आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडे ठेवायचं, अपलोड करायचं काम नाहीये. परंतु ते सर्टिफिकेट तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यावेळी ते सर्टिफिकेट चेक होणार आणि ते ह्या फॉर्म भरण्याच्या आधीच्या डेटमधनं घेतलेलं आवश्यक आहे. ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स कव्हर झाले आहेत मला वाटते आपल्या याच्यामधले. पुन्हा काही फॉर्म भरण्याच्या काही अडचणी वगैरे असतील, हे काही सर्टिफिकेटचे दिलेले आहेत फॉर्मॅट वगैरे. पुन्हा तुम्हाला काही अडचण असेल फॉर्मबद्दल किंवा काही एक्झामबद्दल, तर तुम्ही काही एक डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा डाऊट असतो, की सर आम्ही डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी आहे जे आहे डिप्लोमाला 12th प्लस आम्ही सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेली आहे. माझ्या मते त्या विद्यार्थ्यांनाही अप्लाय करता येते. कारण की त्यांचा जो डिप्लोमा आहे तो पण एक 3 वर्षाचा डिप्लोमाचा सर्टिफिकेट भेटते त्यांना. कारण की फर्स्ट इयरचे पण विषय आपण देतो सेकंड इयरमध्ये. आपल्याला काही त्याच्यातून एक्झाम्पशन नसते. आपल्याला ते विषय आपण द्यावेच लागतात. फक्त आपल्याला एका वर्षाचा फायदा आहे. पण तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटते ती 3 वर्ष डिप्लोमाचंच भेटते. तर तुम्ही पण फॉर्म भरून बघा. काही अडचण असेल तुम्ही अकॅडमीचा नंबर मी दिलेलाच आहे इथे. तुम्ही अकॅडमीच्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. तर आता मित्रांनो इथून पासून पुढे अभ्यासाला लागा आता. परीक्षा सुरू होत आहेत. नवीन जाहिराती पण येणार आहेत. जो येणारा टाईम आहे, ह्या येणाऱ्या टाईममध्ये एक तरी सरकारी नोकरी लवकर जेईची असो किंवा एईची असो आपल्या हातामध्ये असली पाहिजेत. तर माझ्या सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा तुमच्या परीक्षांसाठी, अभ्यासासाठी आणि ज्या काही तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही एक कॉल करून विचारू शकता नंबरवरती अकॅडमीला. ऑल दी बेस्ट मित्रांनो. धन्यवाद.